नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या युट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, राज्य सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे। जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आता 3000 रुपये दिले जाणार आहेत। त्यांना 3000 रुपये एकरकमी मिळणार आहेत। तर याचा जो संपूर्ण जीआर आहे तो आलेला आहे। हा संपूर्ण जीआर काय आहे ते आपण पाहणार आहोत। या योजनेचे ध्येय उद्दिष्ट काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे, यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज कसं करू शकता, त्याच्यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत पहा आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला आता आपण पाहूया की जो जीआर आहे तो काय आहे तो आपण पाहूया। तर आता इथे पाहू शकता जो महाराष्ट्र शासनाचा जो जीआर आहे, शासन निर्णय आहे, तो मी तुमच्या समोर ओपन केलेला आहे। वरती तुम्ही इथे पाहू शकता, इथे दिलेलं आहे राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी ही जी योजना आहे ती योजना राबवण्यात आलेली आहे। आता आपण इथून खाली येऊयात। इथे योजनेचे नाव इथे पाहू शकता। आता तुम्हाला इथे पाहायला मिळेल योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना असं आहे। सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट काय आहे, या योजनेचे जे ध्येय आणि उद्दिष्ट आहे ते पाहूयात आपण। तर इथे दिलेलं आहे राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरता एकवेळ एकरकमी, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एकवेळ एकरकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे। म्हणजे जे लाभार्थी असतील त्यांना एकरकमी 3000 रुपये त्यांचे जे डीबीटी माध्यमातून त्यांना ते ट्रान्सफर केले जाणार आहेत। हे जे उद्दिष्ट आहे, ध्येय आहे। तर आता जो 3 नंबरचा पॉईंट आहे ते पाहूया। योजनेचे स्वरूप काय आहे। तर आता सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील। म्हणजे जे वृद्ध लाभार्थी असतील त्यांना कोणकोणती उपकरणे किंवा साधने खरेदी करता येऊ शकतात। उदाहरणार्थ दिलेले आहेत, चष्मा दिलेला आहे, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर आणि फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची असेल, नी ब्रेस असेल, लंबर बेल्ट असेल, सर्वायकल कॉलर असेल इत्यादी इत्यादी। हे जे सर्व आहे हे योजनेचे स्वरूप आहे। आता आपण इथून खाली येऊयात। खाली इथे योजनेची अंमलबजावणी दिलेली आहे। तुम्ही हे सर्व जर तुम्हाला पाहायचं असेल तर याची जो शासन निर्णय आहे, जीआर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे। इथे लाभार्थ्याच्या पात्रतेचे निकष पण तुम्ही पाहू शकता संपूर्ण। आपण सर्व जर इथं पाहत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। आता इथे महत्त्वाचं जे आहे ते आपण पाहूयात, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे। तर आता योजनेसाठी आवश्यक कागदपत्रेमधला पहिला आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, या दोन्हीतलं एक तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो पाहिजेत तुमच्याकडे, स्वघोषणापत्र पाहिजे तुमच्याकडे आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र जे असतील ते, हे तुम्हाला कागदपत्र असणे गरजेचे आहेत तुमच्यासाठी, म्हणजे जर या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर। त्यानंतर आता ऑनलाईन अर्ज कसा करणार हे आपण पाहूयात। तर पोर्टल तयार करणार आहेत। इथे पाहू शकता जो 9वा पॉईंट आहे, पोर्टल तयार करणे। राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून विकसित करण्यात येईल। म्हणजे जे आपण जे नवीन अर्ज करणार आहोत, ऑनलाईन अर्ज करणार, त्यासाठी एक नवीन पोर्टल तयार करणार, त्यावरती तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। याच्यावर काही महत्त्वाची माहिती आली तर मी नवीन व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवेनच। तर हा जो संपूर्ण जीआर तुम्हाला जर पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन हा संपूर्ण जीआर काय आहे तो पाहू शकता। आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।